नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारी. आपण सगळेजण सुशिक्षित आहोत, शिकून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा स्वीकारला. मात्र असं असताना सुद्धा आजही समाजात काही अफवा पसरवल्या जातात. काही जण अंधश्रद्धेचे बळी ठरतात. अशीच एक अफवा नागपुरात पसरली आणि ती म्हणजे भूताची. न्यूज 18 लोकमत या बातमीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. मात्र भूत असल्याची अफवा पसरवत असल्यानं आम्ही ही बातमी दाखवतोय. नागपूरच्या शताब्दी नगर भागात सध्या एका भूताच्या अफवेनं लोकांची घाबरगुंडी उडाली आहे. तिथं चर्चेला उधाण आलंय. राजेंद्र मेश्राम यांच्या घराच्या सीसीटीव्हीत एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जाताना दिसते. त्यानंतर मेश्राम कुटुंबियांनी हे भूत असल्याचा दावा केला आणि परिसरातल्या इतरांना माहिती दिली. मात्र स्थानिकांनी अनिसच्या कार्यकर्त्यांनी ती प्रतिमा प्लास्टिकची पिशवी असल्याचं सांगत मेश्राम कुटुंबियांचा दावा फेटाळून लावला. शेवटी अफवा ती अफवा परिसरात वेगानं पसरली आणि सध्या नागपूरमध्ये या भूताची मोठी चर्चा सुरू झाली. प्रत्येकाच्या तोंडी सध्या याच भूताची चर्चा ऐकायला मिळते. तेव्हा सीसीटीव्ही मध्ये भूत कैद झालं अशा प्रकारची चर्चा सध्या नागपुरात सुरू झाली. पण सीसीटीव्हीत दिसणारी ही प्रतिमा नेमकी काय आहे याच्याबद्दलची उत्सुकता काही जणांना पडली आणि त्यानंतर अनिसचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले. त्यांनी ही प्लास्टिकची वस्तू असल्याचं सांगितलं. पण सध्या मात्र नागपूरकरांमध्ये या भूताच्या चर्चेनं सध्या काहूर माजलाय. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आहेत. तुषार, ही अफवा आहे हे स्पष्ट झाल्यानंतर तरी यावर पडदा पडलाय का आणि नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? विलास, जर का बघायचं झालं तर आजही त्या भागामध्ये नागरिकांच्या मनामध्ये एक भीती आहे. लोक भूतांवर विश्वास जरी ठेवत नसला तरी ही जी अफवा आहे ज्या वेगाने त्या भागामध्ये पसरली त्यामुळे अनेक लोक बाहेरच्या भागातले त्या भागामध्ये येऊन उत्सुकतेने चौकशी करून जातात. आणि महत्वाचा विषय की जे सीसीटीव्ही या जो राजेंद्र मेश्राम आहे ज्यांनी दावा केला की ते भूत आहे ते इतक्या वेगाने नागपूर शहरामध्ये व्हायरल झालं आणि अनेकांची त्यावर चर्चा सुरू झाली. महत्वाचा विषय हा आहे की आता स्वतः राजेंद्र मेश्राम त्यांनी स्वतःच्या घराला कुलूप लावून ते घरनं सहकुटुंब निघून गेले. त्यांना अनिसनी प्रश्न विचारले, पोलिसांनी प्रश्न विचारले, मात्र त्याची कोणतीही उत्तर नव्हती. त्यांनी असा जो दावा केला की त्यांच्या घरी रात्री 12 नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात आणि ते आवाज आम्ही चौकशी करण्यासाठी मग जेव्हा त्यांनी सीसीटीव्ही सर्च केला त्या सीसीटीव्ही मध्ये त्यांना जी प्रतिमा दिसली ते भूत असल्याचा त्यांनी दावा केला. मात्र अनिसनी हा संपूर्ण दावा फेटाळून लावला. इतकंच नाही तर स्थानिकांनी देखील हा संपूर्ण दावा फेटाळून लावला. काल अनिसचे कार्यकर्ते त्या शताब्दीनगर भागामध्ये गेले ज्या ठिकाणी राजेंद्र मेश्राम यांचं घर आहे ते घर, त्यांच्या बाजूला एक असलेलं पडकं घर आणि विहीर, ज्या ह्या संपूर्ण कथेशी किंवा घटनेशी ज्याचा संबंध आहे त्या संपूर्ण भागात त्यांनी परिसरामध्ये माहिती घेतली आणि लोकांना सांगितलं की जी प्रतिमा आपल्याला दिसत आहे ती प्लास्टिक जन्य कोणतीतरी वस्तू आहे जी हवेमधनं उडत वर गेली आणि ते यांनी त्यांचा भ्रम झाला. त्यामुळे आता या संपूर्ण भागामध्ये तुषार, मी येतो तुमच्याकडे. तुम्हाला थांबवतोय कारण आता अनिसचे नागपूरमधले कार्यकर्ते हरीश देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीशजी, तुम्ही सीसीटीव्हीचं हे फुटेज पाहिलं असेल, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुद्धा तुम्ही पाहणी केलेली आहे. काय दिसलं तुम्हाला? तुम्ही कसा याचा अर्थ लावताय? सर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती 39 वर्षापासून काम करते आणि समितीचा उद्देश समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार प्रचार करणे आहे. जेव्हा ही घटना मला कळली त्यावेळेस मी त्या ठिकाणी पोहोचलो आमच्या टीम सोबत. तर त्या ठिकाणी 19 जुलैला ही घटना घडलेली आहे असं घरच्या मुलांनी सांगितलं, त्या बाईंनी सांगितलं. आणि त्या ठिकाणी काय झालं म्हणजे चौकशी केली असता असं आढळलं की त्यांच्या बाजूला जे घर आहे तिथे आणि त्यांच्या घरी जो वायर आहे इलेक्ट्रिक पोलवरून घेतलेला आहे तिथे शॉर्ट सर्किट झालेला आहे. रात्री 12 वाजता शॉर्ट सर्किटमध्ये तिथे त्यातनं आग लागली त्या ताराला आणि त्याचा परिणाम यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे जे कनेक्ट केले होते त्या बॉक्समध्ये त्याचा परिणाम झाला. बॉक्स तो धडधडायला लागला. बॉक्स ज्यावेळेस धडधडायला लागला हे लोक उठले आणि त्यावेळेस त्यांनी टीव्हीवर त्यांनी जे सीसीटीव्हीचे फुटेज घेतलेले आहे तिथे बघितलं त्या ठिकाणी एक प्रतिमा त्यांना चालताना दिसली म्हणून त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यावेळेस त्यांनी लोकांना सांगितलं की अशी प्रतिमा त्या ठिकाणी अचानक दिसली. त्यावेळेस माझं लोकांनी सांगितलं की नाही हा भुताटकीचा प्रकार आहे आणि तिथे मग त्या तिथल्या लोककथा जे आहे की त्या ठिकाणी एक पडकी विहीर आहे
त्या एक पडकं घर आहे, तिथे एक एक झाड आहे, मोठं याचं चिंचेचं झाड आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खंडर आहे, म्हणून हा भुताटकीचा प्रकार आहे. आणि एक मुलगी या ठिकाणी काही वर्षापूर्वी मरण पावली, ती आत्मा या ठिकाणी भटकत आहे, तोच हा प्रकार या ठिकाणी दिसलेला आहे. भूत तिथनं गेलं असं लोकांनी सांगितल्यामुळे तिथे घबराटीचं वातावरण निर्माण झालं. बर, पण तुमचं काय म्हणणं आहे, ही जी उडणारी जी प्रतिमा दिसतीये ती प्रतिमा नेमकी काय आहे? ती प्रतिमा म्हणजे कसं आहे की ती प्रतिमा जी येते आणि ती गायब होते, त्या प्रतिमेला जर बारकाईने बघितलं तर तो तर एखादा पक्षी त्या ठिकाणी आला असेल किंवा एखादा मोठा एखादा कागद त्या ठिकाणी उडत आला असेल एखादा आणि तो पुढे पुढे आला आणि तो गायब झाला. होऊ शकते त्याला कोणीतरी खोडसाळपणा पण नाकारता येऊ शकत नाही. त्याला कोणी धागा बांधला असेल, त्याला ओढलं आणि त्याला वरती पतंगासारखे त्याला ओढून घेतलं, इतकंच त्याचं सत्य आहे. त्यामध्ये भूत असं वगैरे त्याच्यामध्ये काही दिसलेलं नाहीये. हे उगीच अफवा पसरवण्यात आलेले असं मला वाटतं. कारण की भूत जगात नसते, त्या माणसाच्या डोक्यामध्ये असते. आपण 40-50 वर्षापासून लोकांना सातत्यानं प्रबोधन करत आहे, भूताचं अस्तित्व दाखवा आणि 25 लाख रुपये घेऊन जा असं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आहे. भूताचं कोणतं असं प्रमाण ते दाखवू शकले नाही, म्हणून ती एक बनावट प्रक्रिया असू शकते किंवा एखादा मोठा कागद किंवा एखादा पक्षी त्या ठिकाणी नेमका त्यात गेल्यानंतर तशा प्रकारचं काही दिसलं असं मला वाटतं. तुम्ही काय आवाहन कराल? कारण इथल्या नागरिकांमध्ये सध्या या अफवेच्या नंतर काहीसं भीतीचं वातावरण आहे. तुम्ही काय सांगाल इथल्या नागरिकांना? अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं आव्हान आहे की असा कोणताही भूत समोर सिद्ध करून दाखवा, ज्याचा फोटोग्राफ घेता येईल असं भूत दाखवा आणि 25 लाख रुपये जिंका असं आमचं आव्हान आहे. आणि ह्या सगळ्या आपला मनाचा कमकुवतपणा आणि अंधश्रद्धाळू मन यामुळे लोक याच्या आहारी जातात. आणि विशेष म्हणजे त्या घरी जे म्हणतात की एका रडणाऱ्या मुलीचा आवाज आला, तो आवाज फक्त एकाच मुलाला आला, बाकीच्यांना आवाज आला नाही. आणि 19ला घटना घडल्यानंतर त्या घटना मुळीच घडलेल्या नाही, म्हणून हा कोणताच म्हणजे भूताटकीचा किंवा कोणता. त्यामुळे या अफवांवरती अजिबात विश्वास ठेवला जाऊ नये असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला अगदी सविस्तर ही प्रतिक्रिया दिलीत. आजूबाजूच्या लोकांना पण त्या इतके वर्ष राहतात पण त्यांना कधी तिथे भूत दिसलेलं नाही. पण त्यांना म्हणजे असं थोडंसं काही स्पर्श वगैरे झाला असेल तर त्यांना असं भीतीचं वातावरण, तर ते बाहेर सुद्धा निघाले नाही. आणि मग लोकांना म्हणजे ते सिटी फुटेजमध्ये दाखवलं, त्याच्यामुळे लोकांनी पण खूप म्हणजे याचं हे केलेलं आहे, दूरपर्यंत पसरवलेलं आहे. पण ते तसं काही नाही आहे आणि ते लोक आता घाबरले आहेत. आणि अंधश्रद्धेवाले आले होते तिथे, त्यांना सांगितलं की तुम्ही हे म्हणजे अशी वफाफ करा नको, आणि हे अंधश्रद्धा आहे, काही आहे नाही ते. पार्किंग झाल्यामुळे पोलवर त्या ठिकाणी बॉक्स असा धडधडला आणि म्हणून घरची लोक कडून उभे जागे झाले. आणि ज्यावेळेस त्यांनी त्याची प्रतिमा बघायचा प्रयत्न केला त्यावर एक अशी उडत येणारी प्रतिमा आणि वरती उडून जाते अशी त्यांना दिसली. आणि वास्तविक ते लोकांना ज्यावेळेस दाखवण्यात आली तर लोकांनी त्याची चर्चा केली की या ठिकाणी काही वर्षापूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती, इथे पडकं घर आहे, पडकी विहीर आहे, तर भूताचीच आत्मा असावी अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाल्या. आणि त्यावेळेस त्या प्रतिमेला लोकांनी भूत समजून त्याची खूप अशी चर्चा केली. वास्तविक पाहता आम्ही तज्ज्ञ लोकांची काही चर्चा केली असता असं लक्षात आलं की त्या ठिकाणी जी प्रतिमा उडत आलेली आहे ते एखादा पक्षी तरी असावा किंवा एखादा कागद तरी असावा मेन कापडासारखा, तो त्या ठिकाणी उडत आला आणि वरतून एका म्हणजे धाग्याला बांधल्यामुळे कोणीतरी ओढला अशा पद्धतीने होऊ शकते, पण त्या ठिकाणी भूत वगैरे नाही आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेज आजच्या या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. नुकसानीचं सादरीकरण या बैठकीत केलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. राज्यात मुसळधार पाऊस कोसळला गेल्या आठवड्यात आणि त्याचवेळी कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3 जिल्ह्यात, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये महापुराचं थैमान आलं. त्याचबरोबर विदर्भातल्या वर्धा असेल, अमरावती असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. या संपूर्ण पूरग्रस्त भागासाठी आता राज्य सरकारकडून नेमकी काय मदत दिली जाते, कुठलं पॅकेज, कितीचं पॅकेज हे जाहीर केलं जातं, किती मोठा दिलासा या पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना दिला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातल्या तमाम पूरग्रस्तांच्या नजरा आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीकडे लागलेल्या आहेत. आणि आजच्या या बैठकीमध्ये
संपूर्ण नुकसानीचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, ही बैठक सुरू झाली आहे का? काय अपडेट्स आहेत या बैठकीबद्दलचे? विलास, आताच मंत्रिमंडळाची बैठक जी आहे त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि राज्यामध्ये पूरग्रस्त जे 6 जिल्हे आहेत त्या 6 जिल्ह्यांचा आढावा जो आहे तो आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला जातोय. प्रत्येक विभागाचं नुकसान काय झालेलं आहे याची माहिती जी आहे ती प्रत्येक विभागाकडनं या ठिकाणी घेतली जाते आहे. रस्ते असतील, त्याचबरोबर पाणीपुरवठा योजना असतील, शेतीचं नुकसान किती झालं आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान किती झालं आहे, हा प्रत्येक विभाग आपापला आढावा या ठिकाणी देणार आहे. त्यानंतर एक जी प्राथमिक मदत जी आहे ती पॅकेज स्वरूपामध्ये आज संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण पंचनामे जेव्हा या ठिकाणी केले जातील, कारण पूर अजून अनेक ठिकाणी उतरायला बाकी आहे, त्यामुळे अनेक भागामध्ये पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ती मदतीचं स्वरूप जे आहे ते आणखी वाढवण्यात येईल. अशा पद्धतीचं आज पॅकेज जे आहे ते आज ठरवण्यात येईल. प्रफुल्ल, साधारण हे पॅकेज किती कोटींचं असू शकतं? कारण नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहे. 6,000 कोटीपर्यंतच्या मदतीची गरज असल्याचं बोललं जात आहे. अशा वेळी हे पॅकेज किती कोटीचं असू शकेल? एक अत्यंत महत्वाची गोष्ट विलास या ठिकाणी आहे की अनेक घरांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर सर्वात मोठं म्हणजे रस्त्यांचं आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे या संपूर्ण जरी आपण गोष्टी पाहिल्या तर साधारणतः 6,500 कोटी रुपयांची गरज जी आहे ती या संपूर्ण आपत्तीग्रस्त भागासाठी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रासाठी जी मदत आहे ती दिली जाणार आहे. म्हणजे रस्त्यासाठी वेगळी, पाणीपुरवठा योजनेसाठी वेगळी, त्याचबरोबर शेतीसाठी वेगळी योजना आहे. पण वैयक्तिक लाभ कितीपर्यंत दिला जातो, संसारोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जातात का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता पाहाव्या लागणार आहेत. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान पूरग्रस्तांना 100% दिलासा देण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. कॅबिनेट बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय. NDRFच्या निकषापेक्षा अधिक मदत दिली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. छोटे व्यापारी, शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असंही ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांनी पूर पाहणी दौरा करणं गैर नाही, पण त्याचवेळी निलंबित आमदारासह काही जण जातात आणि अधिकारी नाही म्हणून कांगावा करतात, हे चुकीचं असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. लॉकडाऊनबाबत दिलासा देण्याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. किमान टपरीधारकांना 10,000पर्यंतची मदत, दुकानदारांना 50,000च्या वर 75%च्या नुकसानी, अशा त्यांना सुद्धा मदत केली पाहिजे अशी भावना लोकांची आहे. आणि यामध्ये मृत्यू पावलेले असतील, जनावरांचं असेल, शेतीचं असेल, घरांसाठी जी काही मदत आहे, भांडीकुंडींसाठी मदत आहे, अन्नधान्यासाठी मदत आहे, या अशा प्रकारची सर्वतोपरी विचार करून त्यांना मदतीचा निर्णय या सरकार घेणार आहे. आणि मला वाटतं की समाधानकारक, या सगळ्या संकटात सापडलेल्या लोकांना समाधानकारक असे पॅकेज असेल. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. मंडळी, कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही आहे. आपल्याला तिसरी लाट रोखायची आहे आणि त्याच्यासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना सरकारसोबतच अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष मदतीचा हात देण्यासाठी सरसावलेत. प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या यासुद्धा पूरग्रस्त लोकांचे अश्रू पुसण्यासाठी बाहेर पडल्यात. शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत महाड शहरालगत असणाऱ्या दादली गावाला भेट देऊन गावातील कुटुंबियांना मदतीचा हात दिला. त्यांनी गावातील लोकांना धीर दिला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी उर्मिलाताई दादली गावामध्ये येऊन पोहोचले आहेत. मदत देण्याचा त्यांचा हा उपक्रम आहे. त्या सामाजिक उपक्रमामध्ये आता उतरलेले आहेत. त्यांची जे अभिनेत्री म्हणून जी ओळख होती ती ओळख आता पुसण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू झालेला आहे. ताई, मला सांगा, आता तुम्ही सामाजिक कार्यामध्ये उतरलेला आहात. तुम्ही या दादली गावामध्ये येऊन इथले जे पीडित लोक आहेत त्या लोकांना तुम्ही मदत देताय. काय सांगाल तुम्ही? कोकणच्या दौऱ्यावरती आलेलात,
कोकणच्या कोणत्या कोणत्या गावामध्ये तुम्ही भेट देणार आहात आणि या लोकांचे दुःख तुम्ही कसे निवारण करताय? नाही, दुःख खरं तर एवढं मोठं आहे की असं थोडंफार काही करून निवारण करण्यासारखं होण्यासारखं नाही आहे. पण मुळातच मला असं वाटतं की आणि आम्ही ही जी मदत आणायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये जास्त करून सर्व प्रकारची धान्य, चटई, स्त्रियांना लागणाऱ्या वस्तू, पाणी, अशा बऱ्याचशा गोष्टी एकत्रित करून किट्स बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुळात माझा जो हेतू आहे, जो विचार आहे, तो लोकांना जास्त धीरही देण्याचा आहे. कारण जेव्हा सगळं घरच अस्वस्थ होतं आणि उलटं पालत होतं तेव्हा त्या लोकांना धीर देण्याची सगळ्यात जास्त गरज असते. त्या उपरित महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करतच आहेत. उद्धवसाहेब ठाकरे इथे येऊन गेले, आमच्या इथे आमदार भरतभाऊ आहेतच आणि तमाम आम्ही लोक ह्याच्यामध्ये जेवढं करू शकतो तेवढं करतोय. पण मी व्यक्तिशः येण्याचं कारण हे आहे की मला असं वाटतं की अडचणीच्या काळामध्ये जी आपली पुढे येते तीच खरी आपली व्यक्ती आणि त्याच्याकरता मी काही करू शकले तर त्या विचाराने मी आज ह्या लोकांमध्ये आले. धन्यवाद. अडचणीच्या काळामध्ये मदत करण्यासाठी दादली गावामध्ये आपण पोहोचलोय असं त्या म्हणाल्यात. परंतु अनेक असे गावं आहेत की त्या ठिकाणी मदत पोहोचवणं गरजेचं आहे. शिवसेनेच्या नेत्या उर्मिलाताई दादली गावामध्ये आलेल्या आहेत. पुढे ते चिपळूणला सुद्धा दिलासा देतील. सरकारकडून दिलासा सुरू आहे, परंतु अनेक असे सामाजिक नेते आहेत की ते पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दादली, महाड. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान आता भाजप आणि मनसे एकत्र येणार का या विषयावर राज ठाकरेंनी कुठलाच निर्णय घेतलेला नाही असं पुण्यातल्या मनसेच्या नेत्यांनी सांगितलंय. मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलंय. त्यांच्याशी सविस्तर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. खरं तर मनसेची यापूर्वीची भूमिका एकला चलोरची होती, पण गेल्या महिन्याभरापूर्वी अशा काही घटना घडल्या की त्याच्यावरनं चर्चा अशी सुरू झाली राजकीय वर्तुळामध्ये, भाजप आणि मनसे आगामी निवडणुकीत एकत्र येणार का अशी एक चर्चा सुरू झाली. मग त्याला निमित्त म्हणजे नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची झालेली भेट. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी असा खुलासा केला की आमच्या ज्या शंका होत्या परप्रांतीय मुद्द्यावर मनसेबाबत, त्याबाबत मला राजसाहेबांनी काही क्लिप पाठवून दिलेल्या आहेत भाषणाच्या, त्या आम्ही तपासून नंतर आम्ही निर्णय घेऊ. हे नेमकं काय गडबंगाल चाललंय मनसे आणि भाजपमध्ये या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अभ्यंकर साहेब आहेत. मला सांगा नेमकं मनसे आणि भाजपमध्ये काय चाललंय? आम्हाला तुमच्या माध्यमातून कळतंय. शेवटी महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे की दोन नेते जर भेटले तरी ते विरोधात असतील तरी ते गप्पा मारतात, ते बोलतात. परंतु मला वाटत नाही की असं कुठलं काय झालेलं आहे किंवा हे मला तुमच्या माध्यमातून कळतं. म्हणजे हे मला नव्याने बसलेला म्हणजे कळलेलं आहे. नाही, तसे बातम्याही छापून आलेल्या आहेत की मनसेकडनं काही क्लिप चंद्रकांत पाटलांना पाठवण्यात आल्या. माझ्यापर्यंत हे आलेलं नाहीये किंवा मला तरी हे कळलेलं नाही किंवा पक्षाला मला वाटत नाही कोणाला कळलं असं की मनसेनी त्यांना क्लिप पाठवल्या असतील असं मला नाही वाटत. आणि क्लिप पाठवून कधी युती किंवा आघाडी होत नाही ना. त्याच्याकरता एक बैठक असते, त्याची एक चर्चा असते, त्याच्यावरती अनेक बैठका घेतल्या जातात आणि आमच्या पक्षामध्ये आदेश हा फक्त राजसाहेब ठाकरेच देतात. आम्ही त्याच्यावर विचार सुद्धा करत नाही. आम्ही आमचं मनोगत मांडतो, ते जे सांगतील ती पूर्व दिशा, त्यांनी दिलेला आदेश हा शिरसंबंध मानून पूर्ण निटाने आणि जोमाने आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक काम करत असतो. राजसाहेब ठाकरे असतील, अमितजी असतील, हे दोघेही बसून त्याच्यावरती संपूर्ण सोल्युशन काढून त्याप्रमाणे कशा प्रकारे लोकांपर्यंत, जनतेपर्यंत जायचं आहे, कशा प्रकारची कामं व्हायला पाहिजेत. आणि एक गोष्ट नक्की की उत्साह हा फक्त आपण ज्याला म्हणतो नावापुरता नाहीये, तर कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, फक्त मुंबई, ठाणा, पुणे, नाशिक नाही, पक्षाचा प्रचार आणि प्रसार अत्यंत जोरात आणि जोमाने करून लोकांपर्यंत पोहोचून यावेळेला मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक, काही ठिकाणी तर मनसे पक्षाचा झेंडा हा तुम्हाला पूर्ण ताकदीने ते रोवलेला दिसेल. आगामी निवडणूक सबोर लढाची युतीसोबत ते शेवटी सर्वस्वी राज ठाकरेच ठरवतील. पण सध्या तरी मनसेनं पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचालनासाठी राज ठाकरे आणि अमित ठाकरे दोघंही सध्या फील्डवर उतरलेले असंच सध्या तरी चित्र आहे. त्यामुळे साहजिक मन सैनिक एका अर्थाने पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यातल्या दौऱ्यात राज ठाकरेंच्या एका चिमुरड्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालं. कारण तिसरीत शिकणारा सोहम आईशी भांडून राज ठाकरेंचा ऑटोग्राफ घ्यायला आला. राज यांनी सुद्धा मग खुल्या दिल्यानं या चिमुरड्या फॅनचे लाड पुरवले. आणि साहेबांनी सही कशी दिली आणि तुला कसं सुचलंय? ते तिकडे होते ना, ते येत होते, मग मी आंघोळ करून आलो.
गेलो तिकडे माझ्या आजीसोबत. काय म्हणलं तू राजसाहेबांना? ते मी त्या तोपर्यंत मी त्या गेटवर थांबलो होतो. त्यांनी स्वतःहून बोलवलं तुला? नाही, ते आले आणि तेव्हा मी गेलो त्यांच्या. काय म्हटलं तू? की मला ऑटोग्राफ दे. मग दिला तुला ऑटोग्राफ? हा दिला. मग काय म्हटलं आणखी? ते म्हटले की याला सांभाळून ठेव. सांभाळून ठेव. हा. अरे वा. आपल्यासोबत मनसे शहराध्यक्ष आहेत. तात्या काय झालं नेमकं त्यावेळेस? तुम्ही होता, तुमच्या खांद्यावरच सही दिली साहेबांनी. मी साहेब परत 2:30 वाजता येणार आहेत म्हणून साहेबांना सोडायला मी गेटपर्यंत गेलो होतो. गेटमध्ये मी पण थोडा गोंधळलो, कारण हा अचानक समोरनं पळत आला आणि पळत येऊन डायरेक्टली मला वाटलं की कोणतरी ह्याच्यासोबत असेल, पण ह्याच्यासोबत कुणीच नव्हतं. हा एकटाच होता आणि ह्याने साहेबांकडं डायरेक्टली पेन आणि डायरी दिली आणि मला सही पाहिजे म्हटलं. साहेबांना कळलं ना की याला नक्की सही कुठे द्यायची. साहेबांनी त्यांच्या हातावरती ते इथं डायरी धरून लिहिण्याचा प्रयत्न केला, परंतु सही काही तशी जमली नाही. मग मी शेजारी उभा होतो, मला पाठीवर एक चापड मारली आणि मला वळ इकडं आणि वळून माझ्या पाठणीवरती साहेबांनी त्याला ऑटोग्राफ दिला. काही मनसेपुरतं मर्यादित एक व्यक्तिमत्व नाहीये. त्यांचा करिश्मा अगदी लहानपासून थोरांपर्यंत सर्वांमध्ये आहे. त्याचीच प्रचिती या सोयमच्या निमित्ताने आली. खरं तर हा सोहम समोर राहतो, त्याचे वडील इथं वॉचमॅन आहेत समोरच्या शाळेमध्ये, पण त्यालाही राजसाहेबांविषयी आकर्षण आहे. असेच शेकडो सोहम राजसाहेबांना नेहमी आकर्षित करत असतात आणि त्यातनंच मनसे कदाचित भविष्यात वाढेल आणि पुन्हा एकदा नवनिर्माण होईल अशी आशा मनसेला आहे. पाहूयात आता पुढे नेमकं काय होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं नाशिकमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. मिशन कमबॅक राबवलं जात आहे. गेल्या 5 वर्षात नाशिककरांची निराशा झाली आहे अशी टीका मनसेने केली. नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मनसेचा विचार आहे. सध्या तरी युतीचा प्रस्ताव नाही, मात्र मनसे स्वबळावर लढणार असल्याचं मनसेनं स्पष्ट केलंय. तसंच राज ठाकरेंनी नाशिकचं संगोपन मनापासून केलं असंही मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलंय. गेल्या 5 वर्षामध्ये नाशिककरांची जी निराशा झाली आणि भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने दावे केले होते 5 वर्षापूर्वी की नाशिक आम्ही दत्तक घेऊ, ती त्यांची दत्तक योजना फेल गेलेली आहे. या 5 वर्षामध्ये नाशिकमध्ये कुठलीही प्रगती होताना आपल्याला दिसली नाही आणि तुलनेने जर 5 वर्षाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आपण काम बघितलं, सन्माननीय राजसाहेबांनी जे प्रोजेक्ट्स राबवलेत तशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स या आधी कोणी नाशिकमध्ये राबवले नाहीत आणि आमच्या नंतर सत्तेत आलेल्यांनी पण राबवलेले नाहीत. त्यामुळे मला वाटतं नाशिककरांचा भ्रमनिराश झालाय. याच राजकीय बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रताप सरनाईकांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला. 23 ऑगस्टपर्यंत ईडीनं कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले. सरनाईकांना NSEL आणि सिक्युरिटी घोटाळा प्रकरणी दिलासा मिळालाय, मात्र तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे निर्देश सुद्धा न्यायालयाने सरनाईकांना दिले. तेवीस ऑगस्टपर्यंत प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कुठलीही कठोर कारवाई करू नये असं ईडीला बजावलेलं आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून तात्पुरता का होईना पण प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार यांना दिलासा मिळाला. तिकडे राज कुंद्राला मात्र कोर्टानं जबरदस्त धक्का दिलाय. राज कुंद्रानं मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय. पोलिसांनी अटक केली ती बेकायदेशीर होती असा दावा आज कोर्टात करण्यात आला, पण राज कुंद्राचा हा दावा मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे. त्यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळताना अटक कायदेशीर असल्याचं म्हटलंय. राज कुंद्रासोबतच रायन तोरपेचा देखील जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळे राज कुंद्राची जी धडपड सुरू होती बाहेर पडण्याची, त्याला मोठा धक्का बसलाय. राज कुंद्राला पुढचे काही दिवस हे तुरुंगातच काढावे लागणार आहे.
बातमी दिल्लीतून आहे. लोकसभेत आज पेगाससच्या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसले. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. पेगाससच्या मुद्द्यावर बोलताना आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. दरम्यान पेगाससचा सूत्रधार कोण यावर केंद्र सरकार उत्तर देत नाही. या मुद्द्यावर संसदेत चर्चा का होत नाही असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केलाय. क्या हिंदुस्तान की सरकार ने पेगासस को खरीदा, हाँ या ना? क्या हिंदुस्तान की सरकार ने अपने लोगों पर पेगासस हथियार का इस्तेमाल किया, हाँ या ना? हम सिर्फ ये जानना चाहते हैं. हमें क्लियरली बताया गया है, सरकार ने बताया है कि पेगासस पे कोई भी बातचीत नहीं होगी हाउस में. यूनाइटेड है, हम चर्चा चाहते हैं, चर्चा करना चाहते हैं. हम भी कोशिश कर रहे हैं कि चर्चा करें, लेकिन सरकार की तरफ से कोई भी हमसे बात करने के लिए तैयार नहीं है और ना उन्होंने कोई पहल की है. और हाउस चलाना ये हमेशा ट्रेजरी बेंच सरकार की जिम्मेदारी होती है और सरकार सिर्फ टेलीविजन पे दिख रही है, वो भाग रही है चर्चा से, ऐसा मेरा आरोप है. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्यासाठी आमच्या यूट्यूब न्यूज 18 लोकमत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण बातमी पाहणार आहोत एका जांबाज एसटी डेपो व्यवस्थापकाची. हे डेपो व्यवस्थापक आहेत चिपळूण एसटी डेपोचे. या डेपो व्यवस्थापकांचं नाव आहे रणजित शिर्के. आपल्या जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून डेपोमध्ये जाऊन 8 लाखांची रक्कम ताब्यात घेतली शिर्के यांनी आणि रात्र एसटीच्या टपावर बसून काढली. त्यांच्या या कामगिरीबाबत परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी डेपोत जाऊन रणजित शिर्केंचा सत्कार केला. असे अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे एसटी महामंडळाचं वैभव आहे असं म्हणत परब यांनी त्यांचा गौरव केलाय. आपण कठीण काळातून जात असलो तरी रणजित शिर्के यांच्यासारख्या मेहनती आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या बळावर, त्यांच्या मेहनतीच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर आपण पुन्हा बळकट होऊ असा विश्वास सुद्धा अनिल परब यांनी व्यक्त केलाय. सांगलीवाडीमधील मुस्लिम दफनभूमी परिसरात भल्या मोठ्या मगरीचं दर्शन झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. या मगरीची माहिती मिळताच मगरीला पकडण्यासाठी वनविभाग, प्राणीमित्र आणि तरुण यांनी अथक प्रयत्न करत मगरीला पकडलं. या मगरीला आता वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलंय. मगरीला पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी सुद्धा झाली. कृष्णेला महापूर आला आणि या महापुराच्या मध्ये कृष्णेत असणाऱ्या मगरी मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीत दाखल झाल्याचं दिसलं. अनेक गावांमध्ये अगदी घराच्या छतांवर सुद्धा मगरी आपल्याला दिसल्या आणि त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये काहीशी भीतीचं वातावरण आहे. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आसिफ, गावोगाव आता दिसणाऱ्या या वावरणाऱ्या मगरी ज्या आहेत त्यांना पकडण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत प्रशासनाकडून, कारण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे? विलास, एकूणच बघितलं की कृष्णा नदी आपल्या कृष्णेचा रुद्रावतार सांगलीकरांनी आणि इतर नागरिकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे जे काही मगरीची वास्तव राहणार होतं त्या नदीकाठी मगरी राहत होत्या, त्यांच्या गावाचं पाणी आल्यामुळे त्या मगरी नागरी वस्तीत फिरल्या आहेत. 2 दिवसापूर्वी कसबे टिकरमध्ये छतावर मगर पाहिली होती. काही ठिकाणी मगर MSCच्या पोल जवळ फिरताना पाहिली होती. आज ही मगर हे ती सांगलवाडीच्या स्मशानभूमीत आलेली आहे, मुस्लिम स्मशानभूमी म्हणतायत. तर त्यामुळे वन विभाग 3-4 ठिकाणी अशा कॅम्प लावलेले आहेत
की जे नागरिक काम करतायत, वन्यजीव प्रेमी काम करतायत, त्यांना सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी साप गावतील किंवा साप आढळतील किंवा मगरी असतील, अशा ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी संपर्क साधावा आणि त्याचप्रमाणे वन विभाग मुस्तैदीने ठिकठिकाणी वन अधिकारी, वन कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी काही मगर दिसते त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन हे करून मगर ती ताब्यात घेण्यात येते आणि त्या मगरीच्या अध्यावासात ज्या ठिकाणी मगरीचा वावर आहे किंवा नदीकाठी किंवा वन्यजीव चांदोली धरण असेल या ठिकाणी मगर सोडण्यात येते. विलास, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणाऱ्या वाघांचे व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. पावसाळा सुरू होता ताडोबाचा गाभा क्षेत्र पर्यटनासाठी बंद केला जातो. त्यानंतर केवळ बफर क्षेत्रातील 16 प्रवेशद्वारातून पर्यटकांना टायगर सफारीची मुभा असते. काही दिवसांपूर्वी या प्रवेशासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू झाली. सध्या ताडोबाच्या बफर क्षेत्रात व्याघ्र दर्शन होत असल्यानं पर्यटक आनंदी आहेत. सुनील मेहता नामक पर्यटकानं चित्रित केलेला वाघ पावसात खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बफर भागातली पावसाळ्यातली श्रीमंती अवर्णनीय असल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे. कोरोना काळात व्याघ्र प्रकल्पावर संक्रांत उडवली असताना या व्हायरल व्हिडिओनं व्याघ्रप्रेमींच्या आशा पल्लवित केल्या. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, सगळ्या प्रकारच्या ताज्या महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.